नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते हे छोटेसे टिकॉस्टर कसे करायचे। हे पहा, मला एकूण 12 टिकॉस्टरची ऑर्डर होती, तर मी हे वेगवेगळ्या कलरमध्ये टिकॉस्टर केलेले आहेत। कसे वाटतात मला नक्की सांगा। छोटे छोटेसे टिकॉस्टर आहेत, 12 कलरमध्ये त्यांनी मला सांगितले होते। मी हे वेगवेगळ्या कलरमध्ये केलेले आहेत। ह्यातून एक मला करायचा आहे जो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। एक शॉर्टमध्ये मी फक्त तुम्हाला सांगणार आहे कसे हे सुंदर असे टिकॉस्टर बनवायचे ते। पहा कसे वाटतायत मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। हे पहा, हे माझे एकूण 11 पीस रेडी झालेले आहेत। आता मी हा एक 12वा पीस तयार करायला घेणार आहे। तो मी हा लेमन कलरमध्ये करणार आहे। याच्यासाठी मी बेस करून घेतलेला आहे। तो कसा केला आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते। याच्यासाठी मी आधी स्लिप नॉट करून घेतली, 8 चैन केल्या आणि फर्स्ट चैनमध्ये मी स्लिप स्टिच करून घेऊन त्या रिंगमध्ये एकूण हे 20 डबल क्रोशेट केलेत। पण हे बघा, हे एकूण मी 20 डबल क्रोशेट केलेले आहेत। रिंग केली 8 चैनची, स्लिप स्टिच करून रिंग कंप्लीट करून घेतली आणि त्याच्यामध्ये हे एकूण 20 डबल क्रोशेट मी केलेले आहेत। आता मी इथे हा दुसरा धागा जॉईन करणार आहे। स्लिप नॉट करून घेते आणि इथूनच एका डबल क्रोशेटवरून आपल्याला सुरुवात करायची आहे। मी इथे हा धागा जॉईन करून घेते। 3 चैन, 1 2 3, 3 चैन झाल्यानंतर पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, मग 2 चैन, पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, पुन्हा नेक्स्ट एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चैन, दोन चैन झाल्यानंतर पुढच्या 2 डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट करून घ्या। दोन चैन, पुन्हा 2 डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट, असा हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। हे पहा मैत्रिणींनो, हा राऊंड मी पूर्ण करून घेतलेला आहे। आता आपण इथे तिसऱ्या चैनवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत। आता आपल्याला इथे मध्ये यायचं आहे, त्याच्यामुळे इथे पहिले एक सिंगल क्रोशेट करून घ्या। 3 चैन, 1 2 3, पुन्हा सेम गॅपमध्ये आणखी एक डबल क्रोशेट, 2 चैन आणि सेम गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट। हा गॅप स्किप करा आणि हा आपण इथल्या गॅपमध्ये, म्हणजे आपण जे डबल क्रोशेट घेतलेत त्या गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशेट, 2 चैन, पुन्हा 2 डबल क्रोशेट। नेक्स्ट की स्किप, 2 डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशेट, 2 चैन, 2 डबल क्रोशेट, असा करून हा राऊंड पूर्ण करून घेऊया। हा पहा, हा माझा हा राऊंड देखील कंप्लीट झालेला आहे। आता इथे आपण
तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून घेणार आहोत। या गॅपमध्ये सिंगल क्रोशेट करून घ्या। पुन्हा आता आपल्याला इथे या गॅपमध्ये यायचं आहे। इथे आणखी एक सिंगल क्रोशेट करून घ्या। पहा इथे आपल्याला आता या गॅपमध्ये करायचं म्हणजे 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट घेतलेले। त्या 2 डबल क्रोशेटच्या गॅपमध्ये आपल्याला एकूण 8 डबल क्रोशेट म्हणजे 3 चेन आणि 7 डबल क्रोशेट करायचे आहेत। 2 3 4 5 6 7 आणि 8 डबल क्रोशेट झाल्यानंतर या नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायची आहे ही पाकळी। पुन्हा 2 चेनच्या गॅपमध्ये 8 डबल क्रोशेट, 1 3 4 5 6 7 आणि 8। नेक्स्ट या गॅपमध्ये स्लिप स्टिच जॉईंट करून घ्यायचे। हे पहा या अशा आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। हे पहा मैत्रिणींनो, इथे ही माझी शेवटची पाकळी देखील झालेली आहे। आता या शेवटच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून एक चैन करून आपण हा धागा कट करून घेऊया। असं हे आपलं 10 पाकळ्यांचं टी कॉस्टर रेडी झालेलं आहे। आता हे इथे थोडंसं गॅप राहिल्यासारखं वाटतं, तर मी तिथे काय केलं, थोडासा धागा कट केला। हे पहा इथून हा धागा घातला, इकडचं एक डबल क्रोशेटच्या मधून हा धागा बाहेर काढला आणि पाठून दोघांची एक गाठ मारून घेतली, म्हणजे ते छान वाटतं। नाहीतर त्या गॅपमुळे त्या पाकळ्या एकदम अशा विस्कटलेल्या वाटतात, त्या दोन्ही पाकळ्या म्हणजे ते असं जुळून आलेलं वाटत नाही। पहा हे पहा, हे असं आपलं छोटंसं टी कॉस्टर रेडी झालेलं आहे। याची फुल व्हिडिओ मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे असे आपले सुंदर असे छोटेसे टी कॉस्टर रेडी झालेले आहेत। पहा अगदी सोपे आहेत करायला, आपण आपल्या घरासाठी सुद्धा हे बनवू शकतो। एकूण मी हे 12 पीस केलेले आहेत। पहा कसे वाटतायत मला नक्की सांगा, कलर कसे आहेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडत असतील तर नक्कीच मैत्रिणींनो आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे पहा एकूण असे मी हे 12 टी कॉस्टर केलेले आहेत। धन्यवाद।